प्रिय, आज की रोटी की घर सदस्य हत्या गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 9 नोव्हेंबर 2024 शनिवार. आपल्या अंतःकरणात ग्रेस सगळं गाणे. ख्रिस्तांचे वचन तुम्हाला सर्व प्रकारची ज्ञानात आहे. स्तोत्र आणि गीत व आत्मिक गीतामधील एकमेकांना साजरे करा आणि जे काही तुम्ही वचन दिले आहे किंवा कार्य करता तो प्रभू येशूच्या नावाने सर्व काही करा. देव स्वर्ग त्यांच्याद्वारे कलेशिकर 3 अध्याय 16 आणि 17 वचन. गायन आनंद सहकारी याकूब म्हणतो, तुमच्यातील कोणी दुःख आहे काय, त्याला प्रार्थना करू द्या. कोणी आनंदी आहे काय, त्याला स्तोत्र गायला द्या. एक खरा ख्रिश्चन आहे जो त्यांची संपूर्ण हृदयाने देवाला स्तुती करतो. परिस्थिती किंवा त्यांच्या संघर्षाच्या ज्यात आहे जीवनात माध्यमातून पौल व सीला यांनी परमेश्वराची स्तुती केली. आंतरिक दुर्गंध शहरामध्ये IR फूट वाढले. स्तोत्रांची संपूर्ण पुस्तक गाण्याची भरलेले आहे. स्तुती तिथे आपण मोसेचे गीत, सलमोनाचे गाणे, स्तोत्रकर्त्याचे गाणे, आसाफचे गाणे, इतर लोकांमध्ये गाणी, विश्वासणाऱ्याची संदेशांपैकी आणि कठीण परिस्थिती आणि संघर्षामधील राजे देवाची स्तुती करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देतो. हिब्रू भाषेत स्तोत्रांचे पुस्तक स्तुती आणि उपासनाचे पुस्तक असे म्हणतात. हे फक्त गाणी नाहीत, परंतु संगीत आणि ताल सगळं देव गौरवशाली आहे. स्तोत्रमध्ये संकटाची वेळी याचिका, उत्साही प्रार्थना आणि हृदयाचे रडणे असते. असंख्य स्तोत्र आहेत. जरी स्तोत्र संगीता जशीचा पुत्र डेव्हिड या नात्याने निसर्गात आहे. स्तोत्र 72 अध्याय 20 वचन. इंग्रजी भजन प्रथम तमिळ भाषेत अनुवादित करण्यात आले आणि तमिळमधील भावमालिनीमध्ये संकलित केले गेले. त्यानंतर तमिळ कवीने शुद्ध सुंदर तमिळमध्ये गाणी तयार केली जी अत्यंत अर्थपूर्ण होती आणि आत्मा, वेदना, युगम, प्रस्तर आणि त्यांची पिढ्या या परंपरेत अनेक गाणी गाले झाले. तमिळमध्ये कीर्तनाही म्हणतात. ख्रिस्ती अधिवेशने आणि पुनरुत्थान बैठकीत सामान्य भजन गायन केले गेले. त्यानंतर बहिणी सारा नवराज्याने मोठ्या पुनरुत्थान देवत्व आणि देवाचे प्रेम पसरवण्यासाठी अनेक गाणी तयार केली आणि अनेक गाणी संकलित केल्या. या शेवटच्या काळात प्रभूने अनेक गाण्यांचे लेखक व प्रकाशक आणि उपासक उभे केले आहेत आणि मी त्यांच्यासाठी परमेश्वराची स्तुती करतो. देवाचे मुले, स्तोत्र आणि भजन आणि आत्मिक गाण्यामधील एकमेकांना शिकवा. आपल्या अंतःकरणात भक्ती बाळगून देव तुम्हाला तसे करण्यास कृपादृष्टी देईल. पुढील ध्यानासाठी वचन. मी जोपर्यंत राहतो तोपर्यंत मी परमेश्वराचे गायन करीन. माझ्या जवळ आहे तेव्हा मी माझ्या देवाकडे स्तुती करतो. स्तोत्र 104 अध्याय 33 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी यिर्मया 46 अध्याय 47 अध्याय. संध्याकाळी इब्री लोकांस 6 अध्याय. धन्यवाद.